हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. जग जे आहे ते मिनिटा-मिनिटाला बदलत आहे. पुढच्या मिनिटाला काय होईल आपल्याला काही सांगता येत नाही. आणि आता या जगाचं भविष्य जे आहे ते कोणी वर्तवू शकत नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. तुम्ही बघा, काही दिवसापूर्वीच आपल्या देशामध्ये E20 जे आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं होतं. म्हणजे आपल्या देशात जेवढ्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांमध्ये आता इथेनॉल जे आहे ते 20% जे आहे ते टाकणं कंपल्सरी करण्यात आलं. आता मात्र गव्हर्नमेंटने एक प्रपोजल ठेवलेला आहे, की इथून पुढे काही वर्षामध्ये गाड्या ज्या आहेत त्या E85 वर चालेल. E85 म्हणजे तुम्ही जे गाडीमध्ये पेट्रोल टाकता त्यात 85% इथेनॉल असेल. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा तयार होतो, की ज्या लोकांकडे E10च्या गाड्या होत्या, E20ला त्या म्हणजे कम्पॅटिबल नव्हत्या, त्या गाड्यांचं काय? आणि आता लोकं एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या घेत आहे, तर ह्या गाड्या E20 वाल्या घेत आहे. अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही आता E85चं प्रपोजल मांडलेलं आहे. तर मग ह्या गाड्यांचं काय करायचं? कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या का गाड्या? तर या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ कोणी पाहायला पाहिजे, की ज्या माणसाकडे गाडी आहे, मग ती टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, प्रत्येकासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक बघा, एकदम व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे? चला, माझं नाव वैभव राऊत. मी टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये हिस्ट्री हा विषय MPSC आणि कंबाईंड या बॅचला शिकवतो. ठीक आहे? चला सुरू करूया. बघा, विषय काय आहे? आपला भारत नावाचा जो देश आहे, हा भारत नावाचा देश जवळपास 80% पेट्रोलसाठी बाहेरच्या देशावर अवलंबून आहे. आपल्या देशामध्ये पेट्रोल सापडत नाही. त्यामुळे भारताचा खूप जास्त पैसा जो आहे, तो बाहेरच्या देशामध्ये जे पेट्रोल घेतो त्याच्यावरती खर्च होतो. म्हणून भारत सरकार काय करत आहे, की आपल्या देशामध्ये इथेनॉल तयार करायचं आणि तेच आपल्या गाड्यांमध्ये वापरायचं. ठीक आहे. मग हे इथेनॉल कुठे तयार होते? तर साखर कारखान्यात तयार होते. तर त्याचे वेगळे प्लांट सुद्धा आपण टाकू शकतो. तर आता या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या हे भारत देशामध्ये इथून तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. चला, त्याला काय म्हणतात? जर 85% तुमची गाडी जर इथेनॉलवर चालत असेल, 85% इथेनॉल असेल, तर त्याला फ्लेक्स फ्युएल असंही म्हटलं जातं. ठीक आहे. तर चला डिटेलमध्ये बघूया नेमका विषय काय आहे. पहिला मुद्दा, उच्च इथेनॉल मिश्रणाची गरज का बरं निर्माण झाली? ठीक आहे. इथेनॉलची गरज का निर्माण झाली? त्याचं कारण असं आहे, की इराण अमेरिका संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठा व्यत्यय आला. आपल्याला माहिती आहे, आपल्या देशामध्ये पेट्रोल मिळेल की नाही मिळेल असा मुद्दा निर्माण झाला होता. भारताची ऊर्जा गरज प्रामुख्याने आयात केलेल्या कच्च्या तेलावर डिपेंडन्सी आहे आपली. उद्या जर भविष्यात काही झालं जगात, तर भारत डिपेंडंट आहे. भारतामध्ये हाहाकार माजेल. ओके. मुख्य उद्दिष्ट काय आहे? कच्च्या तेलाची आयात कमी करणे, भारताचा पैसा वाचवणे, अमूल्य असं जे डॉलर हे जे चलन आहे, परकीय चलन आहे, ते वाचवणे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देशभरात लागू केलेल्या E20 इंधनाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता पुढची जी पॉलिसी आहे ती तयार करायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण आता. याच्यामुळे काय होईल, की कच्चे तेल पुरवठ्यात जर घट झाली तर भारत देशाला प्रॉब्लेम होईल. म्हणून भारत देशातच इथेनॉल तयार करायचं आणि तेच आपल्या गाड्यांमध्ये वापरायचं असा आपल्या देशाचा विचार आहे. पुढं एक अधिसूचना जी आहे ती गव्हर्नमेंटने जारी केलेली आहे, ज्यामध्ये भविष्यातील इंधनाची रूपरेषा तयार केल्या गेलेली आहे. ठीक आहे. काय रूपरेषा तयार केलेली आहे, की इथून पुढे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल जे आहे ते वापरलं जाणार आहे. कळलं? याला काय म्हणतात? याला फ्लेक्स फ्युएल असं म्हटलं जातं. आणि तिथून पुढच्या काळामध्ये 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या तयार कराव्या कंपन्यांनी. यासाठी आतापासून गव्हर्नमेंट जी आहे ही अधिसूचना जारी करते आणि त्यानुसार ज्या गाड्या तयार करणाऱ्या कंपन्या आहेत ते त्यांच्या इंजिनमध्ये त्या प्रकारे बदल करते. याचा अर्थ 100% असा आहे, की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या नाही, तर इथेनॉलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. आता याच्यावर सध्याची स्थिती काय आहे? तर मसुदा निर्माणवर सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहे. तुम्ही तुमची जी सूचना आहे ती देऊ शकता, तुमच्या हरकती देऊ शकता. तुम्ही काय म्हणा, मी तुम्हाला सांगतो. मी जर सूचना दिली, हरकत दिली, तर मी म्हणणार, की माझ्या गाडीची 15 वर्षाची मर्यादा आहे. त्याआधी जर तुम्ही असं काही केलं, तर मला माझी गाडी तुम्ही बदलून द्या. समजलं? या कारण आपण एवढे श्रीमंत लोक आहे का, की दर 5 वर्षांनी गाड्या बदलू? आपण एकदा गाडी घेतो, डायरेक्ट 20 वर्षासाठी घेतो, 15 वर्षासाठी घेतो. मग तुम्ही जर दर 4-5 वर्षांना बदल करणार असाल आणि माझ्या गाडीला प्रॉब्लेम होत असेल, तर सरकारने त्याचा खर्च उचलायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्या अभिप्रायानंतर सरकार निर्णय घेणार आहे, की कोणत्या वर्षीपासून हे इथेनॉल 85 जे आहे ते लागू होईल भारत देशामध्ये. कळलं? व्हेरी गुड. आणि या प्रपोजलमध्ये E100 ची सुद्धा तरतूद आहे. म्हणजे वाहने पूर्णपणे इथेनॉलवर चालवण्याची ऐतिहासिक तरतूद केल्या गेलेली आहे. म्हणजे सरकारने जर हा विचार केला आहे, तर 100% तुम्हाला भविष्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. पुढं इंधन वर्गीकरणातील प्रस्तावित बदल काय आहे बघा. पेट्रोल सध्या E10 आहे. बरोबर. आता E20 झालेला आहे. ओके. आता इथून पुढे E85 करायचा आहे आणि E100 पर्यंत त्यांना न्यायचं आहे.
कळलं? म्हणजे तुमच्या गाडीमध्ये 100% पेट्रोलच्या जागी इथेनॉल आता गव्हर्नमेंटला टाकायचं आहे. कळलं? त्यानंतर बायोडिझेल आता B10 चालू आहे. नंतर त्यांना इथून पुढे B100 करायचं आहे. म्हणजे डिझेल सुद्धा बायोडिझेल असेल. कळलं? त्यानंतर हायड्रोजन, मग हायड्रोजन प्लस CNG नावाचा नवीन प्रकार जो आहे तो भारत देशामध्ये पाहायला मिळेल. हायड्रोजनवर चालणाऱ्या कार पाहायला मिळतील. पण त्या संदर्भातली जी टेक्नॉलॉजी आहे ती अजूनपर्यंत डेव्हलप झालेली नाहीये. त्यामुळे या गोष्टी ज्या आहे, त्या गोष्टी होऊ शकेल, इम्प्लिमेंट करता येऊ शकेल अशी टेक्नॉलॉजी जी आहे ती इथून पुढे निर्माण केल्या जाऊ शकते. ओके, पुढं. आता या मसुद्यामध्ये इतर तांत्रिक आणि धोरणात्मक तरतुदी काय आहे? तर वजन मर्यादा बघा, 3000 किलो. ही वजन मर्यादा आता 3500 किलो करण्यात येणार आहे. म्हणजे काय? तर काही विशिष्ट वाहन श्रेणीसाठी एकूण वाहन वजनाची मर्यादा वाढवण्याचा जो प्रस्ताव आहे तो केला गेला आहे. त्यानंतर उत्सर्जन चाचणी जी आहे त्या संदर्भातल्या काही तरतुदी केल्या गेलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, वाहन उत्पादकांसमोर महत्वाची आव्हान आहे की आता समजा E85 जर आणलं तर त्या संदर्भातले त्यांना नवीन इंजिन करावे लागतील. आता त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैशाची तरतूद करावी लागेल. कारण जे इंजिन बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंट करावी लागेल की नाही? मग त्यांना नवीन इंजिन तयार करावे लागेल. मग बघा इकडे लक्ष द्या. 2023 नंतर तयार झालेली वाहने E20 ला सुसंगत आहे, म्हणजे कम्पेटिबल आहे. कळलं? पण पुढे E85 किंवा E100 साठी आताची इंजिन तयार नाहीये. याचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे आता E20 साठीची गाडी असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही E85 म्हणजे तुमच्या गाडीमध्ये जे पेट्रोल आहे त्याच्यामध्ये 85% जर तुम्ही इथेनॉल मिसळलं, तुमची गाडी खराब होणार. तुमच्या गाडीचं जे इंजिन आहे त्याच्यामध्ये जंग चढणार, त्याच्या पेट्रोलच्या पाईपला जंग चढणार. कळलं का? त्याच्यामुळे आत्ताची इंजिन कम्पॅटेबल नाही आहे, तर हे नवीन इंजिन कंपन्यांना तयार करावे लागेल. कळलं? इथेनॉलच्या रासायनिक गुणामुळे इंजिनमध्ये ओलावा शोषला जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. इंजिनला गंज चढतो, इंजिन खराब होते. आलं लक्षात? पुढं. ग्राहकांसाठी याचा अर्थ काय आहे? म्हणजे तुम्ही आणि मी, आपण काय आहे? ग्राहक आहे. आपण गाड्या विकत घेतो, आपल्या खुशीसाठी घेतो. आपण ऑलरेडी प्रचंड प्रमाणात टॅक्स गव्हर्नमेंटला देतच आहे. गाडी घेताना टॅक्स, गाडी रस्त्यावर आणण्यासाठी टॅक्स, गाडी रस्त्यावर आणल्यावर टॅक्स, रस्त्यावर धावण्यासाठी टॅक्स, सगळ्या प्रकारे आपण टॅक्स देत आहे. तरी गव्हर्नमेंटकडे पैसा नाही असं त्यांचं मत आहे. तर पहा, सगळ्यात पहिली तडजोड काय झाली? तुम्हाला मी सांगतो, उदाहरण देतो. माझ्याकडे गाडी आहे. माझी गाडी पहिले 20 किलोमीटरचा ॲव्हरेज द्यायची एका लिटरला. ठीक आहे. आता ती 17 देत आहे. म्हणजे 3 किलोमीटर प्रति लिटरचा माझा ॲव्हरेज कमी झालेला आहे. आपल्या देशाचे वाहतूक नियंत्रण मंत्री जे आहे, दळणवळण मंत्री, त्यांचं असं मत आहे की याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्या स्वतःच्या इथेनॉलच्या कंपन्या आहे. सियान ॲग्रोटेक त्यांची कंपनी आहे. ते इथेनॉल तयार करते. इथेनॉल तयार करण्यासाठी प्रचंड पाणी लागतं. प्रचंड. आणि इथेनॉल जे आहे ते किती रुपयांनी विकलं जात आहे? पेट्रोलच्या जवळपास किंमत आहे इथेनॉलची. मग तुम्ही म्हणता की आमचा प्रचंड खर्च होत आहे, तर तुम्हाला इथेनॉल तयार करण्यामध्ये सुद्धा प्रचंड खर्च करावा लागत आहे. मग जर तुम्ही इथेनॉल 50 रुपयांनी देत असाल तर परवडण्यासारखं आहे. पण 100 रुपये असेल तर मग पेट्रोल 104 रुपये आहे. आहे की नाही? आहे. चला. तर मग आता E85 आलं तर माझ्या गाडीला ते चालणारच नाही ना. मग बघा, गंज प्रतिरोधक इंजिन आणि नवीन फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानामुळे या वाहनांची प्रारंभिक किंमत नियमित वाहनांपेक्षा जास्त असेल. आता E85 च्या जर गाड्या आल्या, फ्लेक्स फ्युएलच्या गाड्या आल्या, तर जी गाडी आपल्याला आधी 10 लाखात मिळत होती, तिची किंमत 15 लाख रुपये होईल. मग हे वरचे 5 लाख रुपये कोण देणार? आपण देणार. आपल्या खिशाला चोट बसणार ती. गव्हर्नमेंट याची शाश्वती देणार आहे का आपल्याला? की जी गाडी आज 10 लाख रुपयाची आहे, तर ह्या प्रकारचं जर इंजिन आलं तर ती 10 लाख रुपयालाच मिळेल. मग आम्हाला तर पेट्रोलची गाडी गाडी परवडेल ना. कारण 5 लाख रुपयात आम्ही ती गाडी 10 वर्ष चालवू. आहे की नाही? तर येऊन जाऊन चोट कोणाच्या खिशाला लागणार आहे? सामान्य माणसाच्या खिशाला लागणार आहे. बरोबर आहे? याच्यामध्ये इथेनॉल जास्त वापरल्यामुळे भारत देशामध्ये अनेक नवीन उद्योग जे आहेत ते पुढे येतील, त्यांचा फायदा होईल. पण आपल्या सामान्य माणसाचं नुकसानच होणार आहे याच्यामध्ये. आहे की नाही? पुढे, पेट्रोल पंपावरील पायाभूत सुविधा आहे का आता? नाही आहे. तुम्हाला पेट्रोल पंप जे आहेत ते दुरुस्त करावे लागेल, ते अपडेटेड करावे लागेल. कळलं? व्हेरी गुड. मग संपूर्ण इंधन पुरवठा साखळी जी आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक तुम्हाला करावीच लागणार आहे. ओके, पुढं. सारांश काय आहे बघा, एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे. काय? तर बघा, भारत देशाचं काय म्हणणं आहे की आपण डिपेंडन्सी कमी करायची, आपण इंडिपेंडंट व्हायचं. पण तुम्ही हा विचार करा की तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचं आहे ना, पण सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे. आज सामान्य माणसाची जी गाडी आहे, ती आता एक उदाहरण घेऊ. साधी टाटा नेक्सॉन नावाची गाडी आहे. तर ही गाडी 12 लाख रुपयाची असेल,
गव्हर्नमेंटने याच्यावर एवढा टॅक्स लावलेला आहे, ही गाडी आपल्या देशामध्ये 8 लाख रुपयालाच मिळायला पाहिजे. आपण 4 लाख रुपये अतिरिक्त देत आहे. पेट्रोल भरताना 50% टॅक्स हा जनतेच्या खिशातून जात आहे. त्यानंतर रस्त्यावर ती गाडी चालवण्यासाठी टोल टॅक्स वेगळ्या पद्धतीने भरला जात आहे. टोल टॅक्स पुन्हा किमती वाढवल्या गव्हर्नमेंटनी. म्हणजे जिकडे तिकडे सामान्य माणसाच्या खिशातून पैसा चालला. तुम्ही आता ही नवीन टेक्नॉलॉजी आणली, ठीक आहे. तुम्ही इंडिपेंडंट व्हायचं म्हणत आहे, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. पण सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली नाही पाहिजे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कळलं? मग तुम्ही टॅक्स कमी करा, नाही तर काही करा. 12 लाखाची नेक्सॉन आहे आज. उद्या तुम्ही ही टेक्नॉलॉजी आणली तर ती 12 लाखालाच मिळाली पाहिजे. कळलं? व्हेरी गुड. बघा, धोरणात्मक दिशा काय आहे? E85 आणि E100ला कायदेशीर चौकट प्रदान करण्यासाठी यांना आता पावलं उचलावी लागणार आहे. दुसरं, तांत्रिक तयारी काय करावी लागणार आहे? गंज प्रतिरोधक आणि 30% जास्त इथेनॉल हाताळू शकेल असं इंजिन आता प्रत्येक कंपनीला विकसित करावी लागेल. त्यासाठी त्यांना R&D करावी लागेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावं लागेल. जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट कराल, त्याला पैसा लागणार आहे. पैसा लागला तर कंपन्या गाड्यांची किमती वाढवणार आहे. चोट कोणाला बसणार आहे? माझ्या खिशाला बसणार, तुमच्या खिशाला बसणार आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागेल. पेट्रोल पंप आणि इंधन जे आहे त्याच्यासाठीचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो तुम्हाला तयार करणं गरजेचं असेल. सरकार सध्या सार्वजनिक सूचनांचं विश्लेषण करत आहे. तंत्रज्ञान, ग्राहकांची इकॉनॉमी, पायाभूत सुविधा याचा समतोल साधत अंतिम धोरण तयार केलं जाईल. पण प्रपोजल ठेवला गेलेला आहे आणि मी तुम्हाला 100% सांगतो की पुढच्या काही वर्षात 2030 पर्यंत बघा तुम्ही, या गोष्टी ज्या आहे या गोष्टीचं पूर्ण धोरण तयार होईल आणि लागू करण्याची घोषणा सुद्धा होईल. म्हणजे असं समजा की तुम्ही जर आता गाडी घेत असाल तर तुमच्याकडे मोजून 5 ते 7 वर्ष आहे असं समजा. मग तुम्हाला आता गाडी घ्यायची असेल तर 5-7 वर्षासाठी घ्या. कळलं? त्यानंतर E85 येणार. ईव्हीचं जे कल्चर आहे ते सुद्धा भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल. कळलं? आता ईव्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहे त्याच्या किमती जास्त आहे. पण पुढच्या काळामध्ये ह्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि गाड्यांची जी रेंज आहे ही रेंज सुद्धा वाढेल. आता ॲव्हरेज रेंज जी आहे ती 500 किलोमीटर आहे असं आपण समजू. तर ही जी रेंज आहे ती 1000 किलोमीटर पर्यंत जर गेली तर ईव्ही गाड्या ज्या आहेत ते लोक घेतील. पण याची टेक्नॉलॉजी दुरुस्त झाली पाहिजे. याच्यामध्ये पेट घेण्याची जी शक्यता आहे ती जास्त आहे. ओके, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अशा प्रकारचा विषय आहे. आता टेक्नॉलॉजी प्रचंड वेगाने बदलत आहे. तुमचं जे जीवन आहे ते सुद्धा त्या पद्धतीने वेगानं बदलेल. त्या सुधारणा, जे बदल आधी 10-10, 20-20, 30-30 वर्षांनी व्हायचे ते आता 5-5 वर्षात, 3-3 वर्षात होताना तुम्हाला नक्की दिसेल. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे की आहे त्या गाडीचं का करायचं? जर यांनी पुढच्या 5 वर्षात इथेनॉल लागू केलं, मला गाडी विकावी लागणार आहे. आणि जर मला गाडी विकायला गेलो तर कोण घेणार? मग मी 10 लाख रुपयाची गाडी घेतली, तिला 1 लाख रुपये सुद्धा कोणी देणार नाही. भंगारमध्ये काढावी लागेल. मग मी काय अदानी अंबानी आहे का? माझ्याकडे एवढा पैसा आहे. तर सरकारने याचा विचार करायला पाहिजे, याची ॲश्युरिटी द्यायला पाहिजे की तुमच्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही घेऊ. ठीक आहे. त्याची जी बाजारभावानुसार किंमत असेल त्यानुसार. असं काहीतरी करायला पाहिजे, कारण देश हा सामान्य लोकांसाठी चालवला जातो. बरोबर आहे? तो राजकारण्यांसाठी चालवला जातो का? नाही. तो सामान्य लोकांसाठी चालवला जातो. सामान्य माणूस चालवू नाही शकत म्हणून तुम्हाला तिथं बसवलं आहे. म्हणून तुम्हाला सामान्य लोकांना विचारूनच हे गोष्टी कराव्या लागतील. तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लेक्चर आवडला का? आवडलं असेल तर लाईक करा. ठीक आहे? आणि सबस्क्राईब करा. पुढचे महत्त्वाचे मुद्दे. असेच मुद्दे जे आहेत जर तुम्हाला ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर MPSCतून अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर आपली स्वराज नावाची बॅच जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू तीनही गोष्टीचं टीचिंग जे आहे ते आम्ही करतो. एकदम टू दी पॉइंट करतो. एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकवतो. आपण महाराष्ट्रात पहिले आहोत की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू केला. ओके. आणि आत्ता जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये जवळपास 70% प्रश्न आपल्या टीचिंग मधून आलेले आहे. कुठल्या? मेन्समध्ये. प्रिलिममध्ये तर आपला जो रेकॉर्ड आहे तो 80% ते 90% प्रश्न आपल्या टीचिंग मधून येतात. पण इथे मेन्समध्ये 70% प्रश्न आलेले आहे. पहिलंच वर्ष आहे एवढं प्रेडिक्शन बरोबर आलं. इतिहासामध्ये 9 पैकी 5 प्रश्न एकाच लेक्चर मधून आलेले आहेत. कळलं? तर तुम्ही याला जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी हा माझा मोबाईल नंबर आहे 9307814586. 9307814586. जर तुम्हाला कंबाईनच्या बॅचला जॉईन करायचं असेल तर कंबाईनची सुद्धा बॅच आहे 2027 साठी. तुम्ही 2027 ची तयारी करताय, ही बॅच जॉईन करा. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. राज्यसेवेला सुद्धा प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आपल्याकडे आहे. ओके.
चला तर मग आज इथे थांबतो. बघूया पुढे काय बदल होतात. आपल्याला काळानुसार बदलावं लागणार आहे. ठीक आहे. चला थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.